आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। नमस्कार, आदाब। CBN न्यूज 18 में आपका स्वागत है। दोस्तों, मैं आपका मजहर शेख। दोस्तों, आप देख सकते हैं हम भुसावल शहर के नगर पालिका में पहुंचे और आप हमारे पीछे आपको नजर आ रहा हूँ। यहाँ पर नगर पालिका की ओर से आमदार संजय बाबू सावकारी, इनकी प्रयासों से काफ़ी जो है कार्य किए जा रहे हैं। यहाँ पर हमारे बीच में आमदार मौजूद है, हम उनसे बातचीत करना चाहेंगे। सर, आप क्या बोलना चाहेंगे? काफ़ी अच्छा बड़ा कार्य और अभी तक के देखा गया है कि नगर पालिका में पहली बार इतने व्हीकल आए और इतने जो है संसाधन आपने यहाँ पर जो है मुहैया करवाए। क्या बोलना चाहेंगे आप? बरीचशी व्हेकल हे आधीपासनं होती इथे काही दिवसांपासनं। DPDC मधनं 2 अत्याधुनिक फायर फायटर आलेले आहे। एक नगरपालिकेतनं घेतलेली आहे, नगरपालिकेने स्वतःचा एक वेगळा ट्रॅक्टर घेतलेला आहे। हे पाण्याचे टँकर आहेत आणि 2 नवीन व्हेकल असे बनवले ज्याच्यामध्ये एक मृत जनावर असतील किंवा रस्त्यावर फिरणारे जनावर त्यांना उचलून कोंडवाड्यात नेण्यासाठी एक स्पेशल व्हेकल बनवलं, जे या 2 मुलांनी बनवलं आहे। एक राजू सूर्यवंशी आणि एक तुषार कोळी यांनी विशेष मेहनत घेऊन त्यांनी ते जुन्या व्हेकलला नवीन रूप देऊन त्यांनी बनवलं आहे। आणि आता उन्हाळ्याचं हे वातावरण लक्षात घेता, झाडं लावण्याची आवश्यकता लक्षात घेता ते पण एक नवीन व्हेकल तयार केलं, ज्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था, झाडं लावण्याची व्यवस्था, खतं देण्याची व्यवस्था सगळं त्या व्हेकलमध्ये केलेलं आहे। ज्याच्या माध्यमातून जिथे जिथे झाडं लावायची असतील तिथे झाडं लावली जातील, पाणी दिलं जाईल, खताचा पुरवठाही केला जाईल त्या व्हेकलच्या माध्यमातून। असा प्रयत्न चाललेला आहे नगरपालिकेच्या माध्यमातून की शहरामध्ये सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे। काही अनर्थ जर घडला तर त्यासाठी फायर फायटर या सज्ज असल्या पाहिजे, अत्याधुनिक असल्या पाहिजे। लांब क्षमतेच्या पाणी फवारा करणाऱ्या क्षमतेच्या अत्याधुनिक व्हेकल दोन्ही आलेले आहे। त्याच्यामुळे भुसावलचं जे एक प्रॉब्लेम होता तो याच्यातनं सॉल्व्ह होईल अशी अपेक्षा आहे। सांभाळण्यासाठी फायर फोर्सचे कोर्स केलेले ऑफिस प्रशांत भोळे हे विशेष चेन्नईला जाऊन फायर फायटिंगचा कोर्स करून आले, सब फायर ऑफिसरचा, आणि त्यांच्यासोबत अजून एक कर्मचारी जो फायर फायटरचा कोर्स करून आलेला आहे, हितेश ड्रायपूरकर। हे दोघंही कोर्स करून आले ते। त्याच्यामुळे प्रशिक्षित लोकही आहे, जे त्यांच्या खाली जे लोक असतील त्यांनाही ते शिकवतील कशा प्रकारे सगळं हँडल करायचं, म्हणजे असं मिसमॅनेजमेंट पण होणार नाही। आणि मला आनंद आहे की सगळ्या गोष्टीचं माकोड आहे ना, हे खूप चांगल्या रीतीने त्याचं नियोजन करताय, ज्याला CO साहेब आणि प्रांत अधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याला नियोजन केलेलं आहे। एकदा 25 तारखेच्या नंतर जसं आता लहान फायर फायटर आहे तशा 4 मोटरसायकल येणार, फायर फायटर मोटरसायकल भुसावळमध्ये, की ज्या गल्लीबळा अतिशय लहान निमुळत्या गल्ली असेल तिथे या व्हेकल जाऊ शकत नाही, तिथे ते बाईक जातील आणि तिथे आग विझवण्याचा जर काही प्रसंग आला तर त्याला ते सामोरं जातील। अशा 4 व्हेकल ते पण येणार आहेत।
CBN Press the bell icon on the YouTube समस्या में app आपके and never साथ। miss another हर update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद, जय महाराष्ट्र।